Good morning, students. Today we are starting with next point, that is important science in agriculture development, important stages. So what are the important stages which are up till getting in the agriculture development? In that, firstly we are discussing about the green revolution. हा शब्द तुम्ही मराठीमध्ये ऐकला असेल, ज्याला हरित क्रांती असं म्हटलं जातं. याच्यामध्ये एस्पेशली ॲग्रिकल्चर यील्ड इन्क्रीजिंगसाठी फार मोठे प्रयत्न करण्यात आले. प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन वेअर स्टेटेड टू ॲपियर ॲट द बिगिनिंग ऑफ द 20th century. 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच लोकसंख्येचा मोठ्या प्रमाणात होणारी वाढ आणि अन्नधान्याचा होणारा तुटवडा याच्यावरती उपाययोजना म्हणून डेव्हलपिंग कंट्रीज, आपल्यासारख्या अंडर डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत त्या डेव्हलपिंग कंट्रीजना ह्या सगळ्याच गोष्टीचा फटका बसला आणि त्याच्यावर उपाय म्हणून कलेक्टिवली एक मॅक्झिमम यील्ड फ्रॉम मिनिमम लँड असा एक प्रोजेक्ट राबवण्यात आला. कमी जागेमध्ये जास्तीत जास्त पीक कसं घेता येईल यासाठी एक कार्यक्रम राबवण्यात आला. अँड दॅट प्रोजेक्ट इज सेड टू बी ॲज अ ग्रीन रिव्होल्यूशन, ज्याला हरित क्रांती या नावाने ओळखण्यात आलं. याच्यामध्ये काही इम्प्रूव्ह केल्या गेल्या व्हरायटीज, इम्प्रूव्हाइज्ड ड्रॉप व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस, प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड अँड वॉटर मॅनेजमेंट या गोष्टींवरती यामध्ये भर देण्यात आला. गहू आणि तांदूळ याच्या जास्तीत जास्त यील्ड देणाऱ्या व्हरायटीज, योग्य प्रमाणात खत आणि कीटकनाशकांचा वापर आणि पाण्याचा योग्य पुरवठा यांच्या सहाय्याने इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ फूड ग्रेन्स, अन्नाची यील्ड संख्या वाढवण्याचं काम करण्यात आलं. देअर बाय लार्ज पॉप्युलेशन हॅड बीन सेव्ड फ्रॉम हंगर, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे अन्नधान्य आहे ते लोकांना पुरवण्यात आलं आणि अनेक लोकांची भूक त्याच्यातनं भागवण्यात आली. याचे मेन 2 जनक होते. डॉक्टर नॉर्मन बोरलॉक, USAचे होते ते, अँड डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारताचे प्रतिनिधी म्हणून होते. आणि या दोघांच्या एकत्र योगदानातून हा ग्रीन रिव्होल्यूशनचा प्रोजेक्ट राबवण्यात आला. त्याच पद्धतीने नेक्स्टली व्हाईट रिव्होल्यूशन, जे दुधामधलं दुग्ध क्रांती, व्हाईट रिव्होल्यूशन, श्वेतक्रांती किंवा दुग्ध क्रांती असं त्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये इंडियाच्या वेरियस पार्ट्समधून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे आहेत त्यांचं कलेक्शन करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणावरती अशा व्हरायटीज निर्माण करण्यात आल्या कॅटल्सच्या, ज्या मोठ्या प्रमाणावर दूध देतील. याच्यामध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा सहभाग होता, यांचा मेन रोल होता, ज्यांनी या बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून डेअरी आणि डेअरी प्रॉडक्ट्स याच्यामध्ये मेनस्ट्रीममध्ये हा बिझनेस आणण्यासाठी प्रयत्न केला आणि ज्याला व्हाईट रिव्होल्यूशन असं ओळखण्यात आलं. त्यानंतर ब्ल्यू रिव्होल्यूशन आहे, ज्याला नीलक्रांती, जी मत्स्य व्यवसायामध्ये करण्यात आली. प्रोडक्शन ऑफ व्हेरियस युजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स विथ द हेल्प ऑफ वॉटर इज कॉल्ड ब्ल्यू रिव्होल्यूशन. म्हणजे जलीय प्राण्यांमध्ये केली गेलेली ही क्रांती होती, ज्याला नीलक्रांती, इथे दिलं बघा त्यांनी, नीलक्रांती मिशन 2016 असं त्याला ओळखण्यात आलं. 50 to 100% सबसिडीज आर ऑफर्ड इन दिस केस. आणि याच्यामध्ये लोकांना असे उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती सबसिडी म्हणजे सरकारकडनं केली जाणारी मदत, एखादा उद्योगधंदा सुरू करण्यासाठी सरकारकडनं केली जाणारी पैशाची मदत, त्याला सबसिडी असं म्हटलं जातं. आणि त्याच्या साहाय्याने लोकांनी मोठ्या प्रमाणात याचे उद्योग सुरू केले. त्यानंतर फर्टिलायझर्स. आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहेत फर्टिलायझर्स हे एस्पेशली वनस्पतींना वापरले जातात. 2 टाईप ऑफ फर्टिलायझर्स इन ॲग्रिकल्चर. वन इज कॉल्ड ऑर्गॅनिक मॅन्युअर अँड सेकंड इज कॉल्ड केमिकल फर्टिलायझर्स. 2 प्रकारचे फर्टिलायझर्स आहेत. एकाला आपण सेंद्रिय खत असं म्हणतो, जे
नैसर्गिक निर्मित असतं आणि दुसरं केमिकल फर्टिलायझर ज्याला आपण रासायनिक खत असं म्हणतो, ज्याच्यामध्ये युरिया वगैरे अशा गोष्टींचा DDT पावडर आहे यांचा समावेश होतो. पण या पेस्टिसाइड्सचा फर्टिलायझर्सचा लार्ज अमाऊंटमध्ये जर यूज केला तर त्याच्यातून सॉईलची फर्टिलिटी जी आहे ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती फर्टिलायझर्स न वापरता जास्तीत जास्त ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स सेंद्रिय खतं वापरावीत असं त्याच्यातनं लक्षात आलं. अप्पर लेअर ऑफ द सॉईल इज इसेन्शियल फॉर द ॲग्रिकल्चर इन द फॉर्म ड्यू टू ह्युमस फॉर्मेशन. जे ह्युमस फॉर्मेशन आहे शेतीमधला सुपीक आणि सर्वात महत्त्वाचा जो थर आहे तो सगळ्यात वरचा थर आहे मातीचा, ज्याच्यामध्ये ह्युमस फॉर्मेशन होतं. आणि हा जो थर आहे याच्यामध्ये NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे सगळ्यात मेन एलिमेंट्स असतात जे क्रॉपसाठी गरजेचे असतात. अर्थवर्म आणि फंगाय यांच्या क्रियेमुळे हे जे सॉईल फार्मिंग जे आहे किंवा सॉईल बनण्याची क्रिया आहे जी ती मोठ्या प्रमाणात होत असते. पण केमिकल फर्टिलायझर्सचा वापर केल्यामुळे या प्राण्यांवरती किंवा या सूक्ष्मजीवांवरती त्याचा वेगळा परिणाम होतो, विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे फर्टिलिटी ऑफ द सॉईल विल बी डिक्रीजेस. इट इन्क्लूड इन द डिक्रीज इन द फर्टिलिटी ऑफ द सॉईल. त्याच पद्धतीने इन्सेक्टिसाइड्स आहेत, ही जी तुम्हाला दिली युरिया किंवा DDT पावडर आहेत, त्याच्यातली DDT पावडर किंवा काही केमिकल्स आहेत जी पेस्टिसाइड्स म्हणून म्हणजे कीटकनाशकं म्हणून वापरली जातात. आणि या कीटकनाशकांमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जमिनीची हानी होते. बिकॉज द पेस्टिसाइड्स आर फॅक्ट इन द टाईप ऑफ पॉयझन, कारण ती विषं आहेत आणि त्या विषाचा परिणाम जो आहे तो जमिनीतल्या सर्वच जीवांवरती घटकांवरती होतो. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग यासाठी एक नवीन संकल्पना पुढे आली ज्याला ऑर्गॅनिक फार्मिंग असं म्हणण्यात आलं. आणि ह्या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये पूर्णपणे नैसर्गिक खतांचा वापर करून सेंद्रिय शेती कशी करावी किंवा सेंद्रिय शेतीचा तर ऑर्गॅनिक फार्मिंगच्या सहाय्याने शेतीची किंवा जमिनीची सुपीकता राखून आणि योग्य पद्धतीने प्रोडक्शन किंवा ईल्ड जे आहे ते घेता येतं. याच्यामध्ये 2-3 महत्त्वाची नावं आहेत. एक आहे ऑइल केक्स, त्यानंतर वर्मी कल्चर, ज्यांच्या सहाय्याने आपण काय करू शकतो तर इझिली विदाउट यूजिंग द केमिकल फर्टिलायझर्स वी आर गेटिंग द मोर अँड मोर ईल्ड. सो द केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स हॅव बीन यूज्ड on the large scale. These poisonous chemicals reached the human body and through that food and water, and their adverse harmful effects on human and environment became appeared. So these are the harmful chemicals, and that harmful chemicals are absorbed by the plants, and that plants which absorb the chemical fertilizers which we eat, and in that our digestive system is also disturbed due to that chemical fertilizers which are absorbed by the plants. Therefore a new concept is come forward that using less chemical fertilizers and use more and more organic fertilizers that can easily get the good yield and without harming environment, without harming our health also. So in that the vermi compost is a main important manure organic fertilizers which is used, which is having no harm to the environment and also our body. Next to that we are studying about the apiculture, ज्याला मराठीमध्ये मधुमक्षिका पालन असंही म्हटलं जातं. हार्वेस्टिंग और गेटिंग द honey from the honey bees, and that is called apiculture. Worst method of harvesting honey is the driving or smoking the hives and burning the torch, and with the help of cutting the hives into pieces. सगळ्यात जुनी पद्धत जी आहे ज्याच्यामध्ये हे जे मध गोळा केलं जायचं त्याच्यामध्ये मधमाशांना मारलं जायचं, ते पोळं जे आहे ते जाळलं जायचं आणि त्यानंतर ते मध गोळा केलं जायचं. पण त्याच्याऐवजी जर आपण या मधमाशांचं पालन केलं, इथे दाखवलेलं आहे त्यांनी,
आणि त्या मधमाशांचं पालन करून जर तुम्ही त्याचं यूज केलात तर मात्र तुम्हाला मधसुद्धा मिळतं आणि त्या मधमाशांनासुद्धा कोणतीही हानी पोचत नाही. विदाउट डिस्ट्रॉईंग देअर हाईव्स वी कॅन कलेक्ट द honey in the artificial boxes. After that, cultivation of medicinal plants. आता सगळ्यांना माहिती आहे की आत्ता औषधं जी आहेत किंवा मेडिसिन्स जे आहेत त्याला किती महत्त्व आहे. इंडिया हॅज बीन गिफ्टेड विथ अ ग्रेट बायोडायव्हर्सिटी. इंडियन सिटीजन्स have established the humble and strong relation with the nature. We have a great tradition of Ayurveda that cure the disease with the help of natural sources. आपल्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे या गोष्टीचा. आपण आयुर्वेदामध्ये आपल्या ऋषीमुनींनी फार मोठे औषधं किंवा फार मोठे प्रयोग केलेले आहेत जेणेकरून मोठमोठे डिसीजेस आहेत ते बरे केले जातात. तर याचा वापर करून आपण मेडिसिनल प्लांट्स जे आहे त्याचं कल्टिवेशन करू शकतो. इथे त्यांनी तुम्हाला एक माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा सांगितलेली आहे. ॲडाथोडा वेसिका ज्याला आपण अडुळसा असं म्हणतो आणि मॅलिका ॲझाडिरेक्टा म्हणजे ज्याला आपण नीम म्हणतो, म्हणजे कडुलिंब आणि अडुळसा या दोन वनस्पतींची नावं दिलेली जी एस्पेशली अडुळसा जो आहे ते कफवरती वापरला जातो आणि नीम जे आहे ते स्पेशली स्किन डिसीजमध्ये उपयोगी होतं. तर अशी अनेक मेडिसिनल प्लांट्स आहेत ज्यांची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. त्याचं लोकल नेम, त्याचं नेम ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये कुठला आहे आणि यूज कशा कोणत्या रोगावरती कोणत्या आजारात त्याचा उपयोग केला जातो असा एक चार्ट तुम्हाला बनवायचा आहे. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे याच्यामध्ये फ्रूट प्रोसेसिंग. आता फ्रूट प्रोसेसिंग आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावरती केलं जातं. आपल्या इथे तसे MIDCचे प्लांट्ससुद्धा आहेत. वळणे इथे MIDC आहे, त्या ठिकाणी असे मोठे प्लांट्स आहेत ज्याच्यामध्ये आंबा, काजू यांच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून प्रॉडक्ट्स जे आहेत वेगवेगळे ते बनवले जातात. वी आर डेली यूजिंग व्हेरियस प्रॉडक्ट्स प्रिपेअर्ड फ्रॉम फ्रूट्स. आपण रोजच्या याच्यामध्ये बरेच जे आहेत जाम आहेत, ज्युसेस आहेत, चॉकलेट्स आहेत, जेलीज आहे, जेली चॉकलेट्स आहेत जे आपण डेली यूजमध्ये वापरतो जे फ्रूट्सपासून बनतात. मग हे जे नॅचरल फ्रूट आहे त्या नॅचरल फ्रूटवरती प्रोसेसिंग करून मग त्याचं कॅनिंग असेल, त्याचं पिकलिंग असेल, त्याचं पॅकेजिंग असेल, ज्युसिंग असेल, या वेगवेगळ्या क्रिया त्याच्यावरती करून त्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स जे आहेत ते बनवले जातात. आणि याच्यामध्ये फार मोठं जे बिझनेस व्ह्यू जर तुम्ही ठेवलात तर त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती तुम्ही उत्पन्नसुद्धा मिळवू शकता. फ्रूट प्रोसेसिंग इन्क्लूड्स व्हेरियस मेथड्स रेंजिंग फ्रॉम स्टोरेज इन कोल्ड, स्टोरेज बाय ड्राईंग, सॉल्टिंग, एअर टाईट पॅकिंग, प्रिपेरिंग मुराब्बास, इव्हॉपरेटिंग एक्सेट्रा. आता वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आंबा पोळी आहे, त्यानंतर आंब्याचं लोणचं आहे, आमरस आहे, आंब्याची वडी आहे. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कोल्ड स्टोरेज आहे, पॅकेजिंग आहे, कॅनिंग आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याचं स्टोरिंग करू शकता. तर हे सगळं तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा शिक्षण घेऊन मोठे व्हाल त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा वापर करून एक बिझनेस स्ट्रॅटजी इन्क्लुडिंग ऑर विदाउट हार्मिंग द नेचर हे कसं करता येऊ शकतं याची माहिती मिळावी यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर इथे आपला हा धडा संपलेला आहे. एक्सरसाइज तुम्ही सगळ्यांनी सॉल्व करायचा आहे. आपण इथे थांबूया. पुढच्या व्हिडिओला आपण नेक्स्ट चॅप्टर घेऊ. थँक्यू.